महानगरपालिकेच्या वतीने नव्या प्रारूप विकास आराखड्यात रेड झोनमध्ये समाविष्ट आणि दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या रिसं नंबर 427 या ठिकाणी टाकलेले भाजी मार्केट आरक्षण वगळण्यात यावे अशी मागणी शेळकेमाळा परिसरातील नागरिकांनी हरकती व सूचनांवर आपले म्हणणे मांडताना केले। त्याचबरोबर या संदर्भातील निवेदन उपायुक्त प्रसाद काटकर यांनाही देण्यात आले। इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने नवीन प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला असून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत। या हरकतीवरील सुनावणीवेळी शेळकेमाळा परिसरातील नागरिकांनी आपले म्हणणे मांडले। तसेच या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी लोकवस्ती व कुटुंबे वास्तव्यास असल्याने या ठिकाणी टाकण्यात आलेले आरक्षण वगळण्याबाबत महानगरपालिकेने नगर विकास विभागाकडे आपला अहवाल पाठवावा असेही पत्र दिलेले आहे। इचलकरंजी शहरातील गावभागातील रिसं नंबर 427 पैकी 2 या शेळकेमाळा परिसरातील मिळकतीमध्ये जवळपास 100 पेक्षा अधिक कुटुंबे राहण्यास आहेत। हा संपूर्ण भाग पंचगंगा नदी लगतचा परिसर आहे। या ठिकाणी दरवर्षी पंचगंगा नदीच्या महापुराचे पाणी येते व हे पाणी जवळपास 3 ते 4 दिवस साचून राहते। सन 2005, 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुरानंतर हा परिसर रेड झोन मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। हा परिसर नवीन प्रारूप विकास आराखड्यात भाजी मार्केटसाठी आरक्षित करण्यात आलेला आहे। मुळात या परिसरात अवघ्या 100 ते 200 मीटर अंतरावर महानगरपालिकेचे अहिल्याबाई होळकर भाजी मार्केट 50 वर्षाहून अधिक काळापासून आहे। त्यामुळे रिसं नंबर 427 मध्ये नियोजित भाजी मार्केटसाठी टाकलेले आरक्षण पूर्णतः चुकीचे आहे। हा प्रारूप विकास आराखडा मंजूर झाल्यास या ठिकाणी वास्तव्यास असणारी सर्व कुटुंबे रस्त्यावर येतील असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, ॲडव्होकेट श्रद्धा आरेकर, ॲडव्होकेट वसवाडे, विनायक आरेकर, कस्तुरी पाटील, मोहन शेळके, सलीम कलावंत, रितेश शेळके, अभिनंदन शेळके, सिद्धापा पाटील, बाळू गरड, मोहन शेळके, विवेकानंद आरेकर यांच्यासह शेळके परिसरातील नागरिक उपस्थित होते।